माझ्या नवऱ्याला मी व्हिडिओ चालू केला का फार कस तरी होतं. लगेच माझी ऍक्टिंग तिकडून चालू करते. मग मी आज कॅमेरा चालू केला, मग माझी ऍक्टिंग करायची काही गरज. मग बरोबर आहे, मी करणारच. आणि मी केस नाही विचारले तर लगेच म्हणते ते केस तर विचार आधी, हे डोकं तर विचार आधी, आणि एवढा टाइमपास केला मग कशाला केला. आणि मग आहे ना आता मिस्टरांनी पाय बरं किती छान दिसते. मम्मी मम्मी पा मला म्हणली, नाही तर माझे मिस्टर ते केस तर छान दिसते मला असे केस. छान दिसते मस्त. आता आम्ही स्पेशल चहा बनवलाय. स्पेशल म्हणजे मग कशी बनवला होता तुम्ही पेले असं मी मला सांग. आणि आता आम्ही ना जाणार आहे बेलाचं झाड लावायला मस्त. आणि बेलाचं झाड लावणाऱ्यांना म्हणते ना कितीतरी 7 जन्म धन संपदाची कमी नाही पडत असं म्हणतात. माझे मिस्टर म्हणत्या 7 जन्माचं जाऊ दे, ते बघता येईल पण ह्या जन्मात मग काय आपल्याला काय माहिती आपण पुढच्या जन्मात कसं राहू काय राहू. कधी कधी पुढच्या जन्मात बिलिनियर राहू. आणि विराला मी आताच झोपी लावले, म्हणजे मम्मीने झोपी लावले. एवढा कोण चहा करतं मग. मोठ्या कपात घेणार आहे मी आधीच कप का कप पण आहे राहिले का भाजी घासून नसले का ते वर कप आहे लागेल जेवढं काढा ना काढा ना मग ते काढून आधी ते झाडाचं बघून चला आधी झाडाचं घे पण कमी करून नाही लावायचं. साखरेचं का आला खात्या मला शुगर झाली खाऊ द्या ना ऐकलं ते तुम्ही नसतो खा तेवढा सुट तुम्हाला पप्पा गोड चहा प्यायचा पप्पांचे काय ते शुगर डायरेक्ट पप्पा शिवाय 4 टाइम चहा होतो पप्पांचा. त्याच्यामुळे मी तो कप नाही घातला. पप्पा असं करतो खातो पितो शुगरचं सगळं आणि वरून गोळ्या खातो म्हणजे हा एवढा चहा घेतला होता अजून चहाचा आनंद घेऊन राहिले. 200 ग्रॅम मिली पाऊस ना झाड लावायला कुठे मी पावडर घेऊन येतो. झाड घ्यायचे काय पडली हो अयो एवढं वारं होतं. या बघा वाऱ्याने पडली झाड. लय डेंजर वारं होतं आज. आज एवढं वारं होतं ना प्रमाण सोडून वारं होतं. लय वारं होतं आज. आणि आज ना आम्ही बेलाचं झाड आज काय प्रदोष आहे ना प्रदोष तर लावलेलं चांगलं असतं त्याच्यामुळे आज लावतोय आम्ही. आज लावतोय इकडे जवळच लावणार आहे म्हणजे त्याला पूजा पण झाली पाहिजे. हा दिवा बिवा लावून झालं का दिवा. हा ढग बघा काय भारी दिसते असं वाटतं ढगाला घ्यायची घ्या. हा मुंग्या अयो तिथं लय मुंग्याला ते आमच्या तिथं लावून बाहेर लावणार आहे आम्ही झाड. ऐका ना पुढे घ्या ते जरा व्यवस्थित घ्या. इकडं जायला यायला इकडं जायला यायला लागेल ना इकडं जागा आहे ना इकडे घेऊ साईडला सगळ्यातून साईडला घेऊ इथं निवांत लिफ्ट जरी पार आहे इकडं वाढता येईल ना असा आहे ना असं वाढतंय इकडे वाढतंय पुढं जिथे काय असतं काय तसं आपण घेतो ना आपण इथं इथं घेतो का भिंत घालून नाही एरी जवळच चांगला असतात. पाणी घेऊन येऊ मी पटक्या पाणी लागून पाणी दिवा ये ना घेऊन ना
मी थंड थोडं तुला येईल का? हो ना मला येतं. गहू चार पडलं हम्म? आता थंडा निघावं. सोन्याचा एवढा निघाला तर काय होईल याच्यामध्ये. डायरेक्ट दुबई गाठी. हा का कोणाला एकटे का मला घेऊन नाही रे सगळे सगळे म्हणजे डायरेक्ट कमीत कमी तर एवढं निघायला पाहिजे. का 7 पिढ्या जाऊ दे पण आपली पिढी फार झटच नाही राहिली. नाही कोण थंड आला नाही ते भेटायचं असतं ते आधीच सांग. काय का मला येते आवाज पाहिजे का तुला पाहिजे तसं नाही म्हण इकडे बोलत होते डायरेक्ट इकडे पहिल्या लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे म्हणजे त्यांच्याशी बोलायचं ते धन हा ते कसं मग लावतो खोदायला हा. तिकडे ते म्हणतं मला पाहिजे काहीतरी 2 पायाचं 4 पायाचं अशा मी स्टोरी ऐकलेल्या आहे आणि असं खरंच राहतं म्हणजे जुन्या लोकांनी खरोखर अनुभवलंय ते आपल्याला वाटतं त्या स्टोरी आहे पण ते खरोखरच घडलेलं आहे तसं ते धन बोलत आणि काय माहिती आम्ही नाही पाहिलेलं पहिले लोक सांगतात आता काय भेटत नाही पहिले भेटायचं लोकांना हे बाई विहीर आहे आमच्या पाठीमागं इथं आणि विहिरी जवळ लावणार आहे आम्ही बेलाचं झाड लावले ते 2 नारळ लावलेत ते फक्त बारीक बारीक हा ते पाण्यातच आहे अजून जाऊन बघू शकतो. त्याच्यानंतर तिकडं ते फणसाचं लावले त्या भात. आता बघ बरं कसं वाटतंय. तरी दादा ना इथलं झाड काढायचं विहिरी जवळ आता मग इथं इथे एक झाड लावायचं ते पडलं नाही पाहिजे हा हे मोडलं नाही पाहिजे नाही तर हे जायचं. अरे त्या तिकडं पुढं या इथं लावलेलं होतं इथं अशी इकडं पाय हे बघ इथं असं येऊ शकतं ते काय निघलं सोन्याचं आहे. नाही ते दुसरं आहे काहीतरी. हा आता आम्ही बेलाचं झाड लावतोय चला आपण हात लावू लावा तुम्ही दोघंच लाव ना. तर मित्रांनो इथं आता आम्ही थांब ना लगेच लोटायची हवं लगेच काय करायचंय तर त्याला व्यवस्थित इकडे बघावं लागतं मोठा आता जाऊ दे ना तर लोटली तर खरी ठेवून काही केलं नाही लोट तर म्हणतोय ना. हा घ्या बस बस असू थोडस हे करा ना व्यवस्थित. थांब ना पाणी ओतलं एकदम व्यवस्थित होईल बस ठेवू आपण त्याला मम्मी लगेच कंपाऊंड करून राहील तेव्हा नाही ते हा मग तेच ना त्याला त्या बाजूला ठेवा इकडे तोंड करून पूर्वेकडं काय तस काय नाही इकडे दक्षिणाला चालतं काय दिवा का इकडे तोंड करून चालतं कुठं पण झाड लावले आता आम्ही तिकडं दिवा लावणार आहे बेलाच्या झाडाजवळ दिवा लावू त्या म्हणजे चांगला असतं ना आजपासूनच सुरू करायची डायरेक्ट मंदिर करू हा हा आता तर वारच नाही लागेल. पुढली माती सरळ करते लहानपणी घर घर खेळली का नाही पायावर माती घ्यायचं त्याची कोपी पण बनायची खेळलेलं आहे बस विहिरीला पाणी बघा किती आलेलं आहे याच्यामध्ये एक साप पण असतो हे बोरीचं झाड आहे का हा गावर पाळताना यायचं मला विरासोबत मला मापनाचं पळावं लागत नाही प्रॅक्टिस केली पुढे हा बरं झालं मस्त झाड लावून झालं दिवा लावून झालं पाया पडा कमेंट आली चाफा लाव चाफ्याचं लावेल आपण आहे ना हा काय म्हणते नाही सोन चाफ्याचं लावा म्हणे मग काय करायचं चाफा हा ते तिथं लावलंय चाफ्याचं कडाला ना आहे बाई इकडे चाफा लावलं रामफळ लावलं सगळं लावलंय झाडं हा ना लय छान फुले फुल द्या मला तुम्ही भारी वाटत
का बरं काय माहिती चांगलं नाही वाटत का माहिती आवडत तर हा तिचा फोन आला तर मम्मी काय काय चालले आता पुण्याला सवारी असून दिलीच नाही थँक्यू मागून दिलं तुम्ही मला नाही दिलं तरी माझी इच्छा नव्हती द्यायची हा तरी माझी इच्छा नव्हती द्यायची का बर म्हणजे का बरं इच्छा नव्हती कारण ते झाडावरती इतकं भारी दिसायचं माझ्या हातात छान नाही दिसत का मग ते गेला आता मेलं काही पण तुला फुल द्यायची इच्छा नाही तसं नाही मला ते गुलाब तोडायची इच्छा नव्हती असं म्हणा ना हा तुला फुल द्यायची इच्छा मला नाही फुल काय मी तुला गुच्छरीने आणून एवढा मोठा तो भाग द्या मग माझ्या बड्डेला द्या बड्डेला काय देणार आहे मग हा फुलं आले का किरला तोडून ठेवतो ना हम्म. उचलला बघ काय झालं